आई काय झालंय तुझे? अतिप्रसंग. काय? अतिप्रसंग झालाय माझ्यावर. ट्रॅफिकने केलाय आज माझ्यावर अतिप्रसंग. तुला सांगतो रेश्मा, सविनय कायदेभंग चळवळीत गांधीजींना एवढा सपोर्ट का मिळाला होता हे आजकाल रस्त्यावर गाडी चालवताना कळतंय मला. कायदेभंग करणं, नियमांचा भंग करणं हे रक्तातच आहे आपल्या. फक्त त्यावेळी ते विनयशीलरित्या होत होतं. आज आपण उद्दामपणे करतोय. तू बस, मी पाणी आणते. हा सुजय, बरं झालं तू आलास. ऐक ना, मला सोड ना प्लीज हायवे पर्यंत. आत्ता? हो आत्ताच. बघ ना किती उशीर झालाय. आत्ता जायचंय मला शूटला. तुला आत्ता सोडायला आलो ना मी, तर जग सोडावं लागेल मला. माझ्यावर अतिप्रसंग झालाय. ट्रॅफिकने केलाय अतिप्रसंग. तुझ्या प्लीज भंकस करू नकोस ना यार, मला 10चा कॉल टाइम आहे. आत्ता शूटिंग आहे तुझं? हेच काही कळत नाही मला तुम्हा लोकांचं. जेव्हा आम्ही कामं करतो तेव्हा तुम्ही झोपा काढता, जेव्हा आम्ही झोप काढायला जातो तेव्हा तुम्ही कामं काढता. त्याला काही वेळ नाही, काळ नाही, शिस्त नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, सिक्युरिटी नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. हॅलो, हाँ मी टॅक्सीसाठी फोन केला होता. हो मलाच गरज है, बोलते हिंदीत. हाँ मैंने टैक्सी के लिए फोन किया था, अभी तक आई नहीं है आपकी टैक्सी. क्या? तो आप पहले नहीं बोल सकते? अरे आप ही ने बोला था ना आधे घंटे में टैक्सी पहुंच जाती है, तो कहाँ है टैक्सी? अरे क्या बकवास कर रहे हो यार, अगर टैक्सी नहीं है तो दूसरी भेजो. तुम मर्द भी ना. देखो अगर मेरे दोस्तों को पता चल गया ना कि मैं यहाँ पे अकेली खड़ी हूँ तुम्हारी वजह से, तो वो आके तुमको मारेंगे, तुम्हारी कंपनी बंद. शी यार, जरा शिव्या देता आल्या असतं तर बरं तरी वाटलं असतं. आशू फोन उचल. आशू फोन उचल. आशा झोपला असेल ढाराडूर किंजलची स्वप्न बघत. रेशमाने तरी उचलावा यार. नको तेव्हा पहाटे पहाटे राकेशचे फोन उचलत असते. आता माझा फोन उचलायला काय झालंय? मारी सगळ्यांचे फोन गेले का सगळे खरंच गेले? अरे काय चाललंय? काय करताय तुम्ही? तू काय करतोयस इकडे? मी इथून ऑफिस मधून जात होतो, पण तुम्ही यावेळेला इथे काय करताय? माझं शूटिंग संपलं, लेट पॅकअप झालाय आता. गाडीसाठी थांबले. चला मी तुम्हाला सोडतो घरी. नाही नको, मी जाईन. हे बघा, हा एरिया तसा सेफ नाहीये आणि मी खरंच सांगतोय, मी तुम्हाला घरीच सोडेल. हा चला. नाही पण नको, मी जाऊ शकते एकटी. आय डोंट नीड युअर हेल्प. लिसन टू मी, खरंच हा एरिया सेफ नाहीये आणि तसंही आता इतके वाजलेत, यावेळेला तुम्हाला बस, टॅक्सी, रिक्षा काहीही मिळणार नाही. ठीक आहे, मी प्रायव्हेट गाडीने जाईन. म्हणजे एका परक्यासोबत? अहो निदान मी ओळखीचा तरी आहे. तसंही आजकाल काय घडेल ना काही सांगता येणार नाही. मी ऑरेंज बेल्ट आहे, मला काय नाही होऊ शकत. मी जाईन. हो करेक्ट आहे, पण इथे आजूबाजूला ना बरेच दारूचे गुत्ते आहेत. त्यातून बाहेर पडणारा प्रत्येक जण ब्लॅक बेल्ट घेऊनच बाहेर पडतो. ऐका माझं, जास्त विचार नका करू. बसा, मी सोडतो घरी. चला.
मला फक्त दुसरं कारण सापडत नाहीये म्हणून मी यायला तयार होते. धन्यवाद. प्लीज. खड्ड्यात गेली तुझी किंजल आणि खड्ड्यात गेलात तुम्ही सगळे. काय रे, काल रात्री मी इतके फोन केले, मला काल आधाराची गरज होती तेव्हा नाही वाटलं, आणि आता त्या किंजलसाठी आधार कार्ड काढतोयस. आणि तुम्ही सगळ्यांना मदत करायची, म्हणजे अॅनाला, रेशमाला, किंजलला, फक्त मलाच नाही करायची का? मी काय रस्त्यावर पडले? काल रात्री मी इतके फोन केले तेव्हा तुम्हाला नाही का वाटली काळजी थोडी सुद्धा? मी कुठे आहे, काय करतेय, काय परिस्थितीत आहे याचं काहीही घेणं देणं नाही कोणाला. काल रात्री 2 वाजता एकटी रस्त्यावर उभी होते मी डेरिंग बाजे म्हणून माझी काळजीच नाही का कोणाला? तुझी काय काळजी करायची मीनल? ऑरेंज बेल्ट आहेस तू. हो आहे मी ऑरेंज बेल्ट, पण समोरचा जर ब्लॅक बेल्ट असेल तर मी काय करू? काल रात्री इतकी घणेरडी जागा होती, एकही माणूस नव्हता तिकडे. आलेच ते 10-12 माणसं, तर काय केलं असतं रे मी? कशी आलीस मग घरी? वा, फार लवकर विचारायची आठवण आली. सकाळपासून कोणाला काही पडलेली नव्हती. तुम्हा लोकांमुळे मला त्या फालतू राकेश बरोबर यावं लागलंय. काल राकेशला फोन केला होता ना? मी राकेशला का फोन करीन? मी रस्त्यात एकटी उभी होते, तो घरी चालला होता, मला बघून थांबला. अच्छा अच्छा, म्हणून तुझे एवढे मिस्ड कॉल होते होय. मला काय वाटलं चुकून लागतोय फोन. ते सॉरी मीनल, ते काल रेशमाने खीर बनवली होती, तर त्यात ना जायफळ जरा जास्त पडलं. हो, जायफळ जास्त पडलं, त्यामुळे झोप लागली मला. अच्छा, म्हणजे काल खीर सुद्धा बनवली होती, माझ्यासाठी नाही ठेवता आली? मी आले होते 2 वाजता घरी, भूक लागली होती मला, अख्खं घर शोधलं मी, काही नव्हतं खायला. नाही अगं, ठेवली होती. पण काय? हा, कुठे आहे मीनल? कुठे आहे घरी? ती कधी येणार आहे काय माहिती, ती येणारच नाही कदाचित. कशाला ठेवायची, संपवून टाका, हो की नाही? रेश्मा, या सगळ्यांचं ठीक आहे, पण तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. काल रात्री तिकडे त्या सुनसान रस्त्यावर मला खरंच काही झालं असतं तर काय केलं असतं? नाही, पण तुम्ही काहीच नाही करणार ना. तुम्ही 5 मिनिटं रडला असतात, नंतर काय हसला असतात, आनंद झाला असता तुम्हाला. काय होतंय मीनल? पाणी दे. काय होतंय? गोड तोंड पुस. गुड गर्ल. ती घणेरडा काढाया कारला सुद्धा कॉम्पिटिशन देईल. मग कारलं घातलंच आहे मी त्यात. मला काय बरं वाईट झालं ना, मी मेले ना, नाही मी मरणारच आहे. मी मेले ना काढा पिऊन, तर तू मला ते माफ नाही करणार. अगं काय वाईट होणार आहे? होऊन बरंच होईल. पोटातले जंतू मरतील. आता 3 दिवस रोज 3दा घ्यायचं. हा, परत जर माझ्या डोळ्यासमोर आणलास ना काढा, मी घर सोडून पळून जाईल. 1 मिनिट. घर सोडून पळून जाईल काय? हा बेड सोडून बाहेरच्या खोलीत यायचं नाहीस तू, कळलं? बेड खाली पाय ठेवलंस ना, मार खाशील. आणि आता आराम कर आणि छान बरी हो. हा, मग आपण फिरायला जाऊ, पिक्चर बघू. वा आजीबाई, याची प्रलोभनं दाखवायला ती काय लहान मुलगी नाहीये, आणि तशानं बरी होणार नाहीये ती. तिला आराम करायला पाहिजे. एकटं सोडा तिला आता. चला बाहेर, तिला आराम करू दे. हा, काय सासरी सोडून माहेरी चाललायत का परत? सोडा तिला, चला बाहेर. कोण आहे ना? सॉरी, डिस्टर्ब केलं तुला. नाही ग, मला झोपच नाही येते. काय झालं मिनल? कंटाळा आलाय मला. कंटाळा?
कसला कंटाळा आहे तुला? सांग, तू मला सांग. मला ना त्या मेडिकल बॉक्सचा कंटाळा आलाय, त्या पेपर्सचा कंटाळा आलाय, त्या मेडिकल पेपर्सचा कंटाळा आलाय, मग फ्रुट्सचा कंटाळा आलाय, पावडरचा कंटाळा आलाय, आरशाचा कंटाळा आलाय, बॅगचा कंटाळा आलाय, मला सगळ्या मला या रूमचा पण कंटाळा आलाय यार. शी. मीनल बच्चा, तर रूम कशी गायब करणार मी? का? एरवी मॅजिक करत असतेस ना तुझं, कर ना आता, कर गायब. जाऊ दे, मी एक काम करते, मी बाहेर जाते जरा वेळ. मीनल, का उठली होतीस? का उठली होतीस? हा, की आगाऊ आहे नाही ते तोंडावरचं काढ. हे औषध ठेवतो इकडे, ते नंतर घ्यायचंय. हाय, हाय. कसे झाले जादूचे प्रयोग? काय हे असं का झालंय तुझं? अरे हे सगळं ठेव आणि गायब हो, तिला आराम करून दे. ओके. काय चाललंय? काय ते बघ. ही दुर्री आहे. अच्छा, ही दुर्री आहे, किलवरची दुर्री आहे. अच्छा, एक दुर्री होती रे कैवल्य तुझ्याकडे. असू का केलंस? असं का केलंस? अरे गाढवा, उचल ते सगळं पत्त्यांचं ओझं आणि टाक तुझ्या पाठीवर. मी खेळायचं ना. 5 ला 5 पंजा. चॅलेंज. काय तू कैवल्य, 4च पंज असतात. हे वा, जोकर यूज केला. अगं ए ना, जोकर चालतो. एक जोकर लावला की ती पंजी होते. हो का? एकच पत्ता उरलाय. काय म्हणून टाकू? या वर्षी 57 लाव. नक्की? हं? खपेल? खपेल. किती वाईट आहेस तू. एक 37. माझ्या 8 सुट्ट्या. काय झालं? कैवल्याचं कसं होऊ शकतं? त्याचं होऊ शकतं कारण 4 खरे पंजे आणि 1 जोकर. आपल्या कॅटमध्ये एकच जोकर आहे. 8 सत्य कुठून लावलेस तू? बावळटे, हिला काही खेळता येत नाही. उठ, मला खेळू दे. ते पत्नी. काय करतेस तू? जाऊन आराम कर बघू. पण मला बोर झालंय. ताप वाढेल ना, मग बसशील आयुष्यभर रडत. जा आराम कर, जा. मला कंटाळा आला यार, प्लीज मला खेळायचंय. मीनल, लहान मुलासारखं वागू नकोस. आज जा आणि आराम कर. काय म्हणतो आमचा पेशंट? अरे या या या, बसा. या. कशी आहे रे आमची मिनल? आमचा पेशंट जो आहे ना, फारच इम्पेशंट आहे. सकाळपासून सारखा हातबाहेर करतोय. 1 मिनिट स्वस्थ बसून आराम करायला तयार नाहीये. नाही, हे असं झाल्याने आजार वाढणार आहे. मला वाटतंय आता हॉस्पिटलमध्ये नेऊनच टाकायला पाहिजे. त्याशिवाय काही बऱ्या होत नाहीत या. के बोर आहात ना तुम्ही? मीनल, अगं खड्ड्यात जा. काय झालंय तिला? नाही बघ, तब्येत बरी आहे ना तिची? का ताप वाढलाय तिचा जास्त? वाढलाय ताप, पण पेशंटचा नाही, आमच्या डोक्याचा. काही नाही आजी, तिला ना अटेन्शन हवंय फक्त, म्हणून सारखी चिडचिड करत असते. अरे मग द्या ना तिला अटेन्शन. माणूस आजारी पडतं ना, तेव्हा शरीर थकतं असं नाही, त्याहीपेक्षा जास्त त्याचं मन खचतं. त्या मनाला औषधाची नाही, मायेच्या स्पर्शाची गरज असते. मग त्याला खरी उभारी मिळते. आणि माणूस आजारी पडलं ना की त्याचं मन अगदी लहान मुलासारखं होतं रे. भाबडं, हट्टी बनतं ते. आपण लहानपणी आजारी पडल्यावर आपल्याला कशी मोठी माणसं जवळ घ्यायची, कुशीत, तसंच आपण सुद्धा आपल्या समोरचं बाळ आजारी पडल्यावर मोठं व्हावं, त्याला कुशीत घ्यावं आणि त्याचे लाड करावे, प्रेम करावं. त्याला गरज असते रे त्याची. कळलं का काही? काय कळलं का? घ्या बरं का तिची काळजी. सगळे मिळून घ्या.
येते. स्कॉलर मीनलला टेन्शन द्यायचं तर तू काय आणलं तिच्यासाठी? अटेन्शन अटेन्शन द्यायचंय आपल्याला तिला. काय केलं म्हणजे? बरंच काय काय केलं. एकतर मुळात आज मी ऑफिसातून सुट्टी टाकली, त्यानंतर तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, त्यानंतर तिच्यासाठी औषध आणलं, तिची कपडे धुण्याची टर्न होती, आता मी कपडे धुतोय. मी डॉक्टरला पळण्यासाठी औषध आणलंय. फळं घेऊन आलंय, फळं. ते ब्रिटिश इंग्लिश मध्ये म्हणतात ना, ऍपल खा टुडे कीप्स डॉक्टर अवे. दॅट वन. फक्त फ्रुट्स नाही आणलीत, फ्लावर्स सुद्धा आणलेत. फ्लावर हे फ्लॉवर्स आणलेस का तू? क्या बात है, किती गोड, सो स्वीट. मीनल बघेल ना, पागल होऊन जाईल, पागल. अरे मीनल काय, मी सुद्धा पागल झालोय, पागल ही फुलं बघून. काय, एक काम कर, काळा कोट घाल, गपचूप असा चेहरा पाडून मिनलच्या खोलीत जा. ती शांत झोपली असेल, तिच्या पायाशी ती फुलं ठेव आणि प्रार्थना कर ब्रिटिश इंग्लिश मध्ये, मे युअर सोल रेस्ट इन पीस. हा नाही, प्रार्थना करतो, पण पायापाशी कशाला ठेवायची? डायरेक्ट हातात देतो ना, आनंद होईल तिला. ते काय, ही जी काय फुलं आणलीस ना तू, ती आपण हातात देऊ शकत नाही, ती आपण पायाशीच ठेवतो, मेलेल्या माणसाच्या, मृत व्यक्तीच्या. आईला तरी म्हटलं त्यांनी स्वस्त कशी काय दिली. मी म्हटलं एवढं चांगलं चक्र वगैरे दिलंय, चांगलं वाटतंय. अशक्य आहे, अशक्य आहे. अय्या आशू, आलास तू? फळं आणलीस का? फळच का, फळच का, फुलंही आणली आहेत त्याने, फुलंही आणली आहेत. हो, बघू. दाखव दाखव. अरे ए दाखव वेड्या, ना. हा दाखव रे, दाखव, आपल्या ताईला दाखव, तू किती सुंदर फुलं आणली आहेस. फुलं आणली नाहीयेत, मी होऊन आलोय फुल. फुलच होऊन आलाय तो, पण इंग्रजीतलं फुल. फुल लेबिओ डेंटल. फुल लोअर लिप अपर टीथ लेबिएट. उद्या तुझ्या पायाशी ठेवतो हे. हे ताप कमी झाला बोट. हो का? उतरतोय ताप. गुड मॉर्निंग गाइस. गाइस, गुड मॉर्निंग मीनल. गुड मॉर्निंग. तू जरा, तुला बघतो मी. या 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 जी. काय सुरू होतं? मी काही त्रास तर नाही ना दिला? नाही आजी, या ना. अनुष्का पण आली आज. हाय अनु. माझं नाव अनुष्का आहे, अनु नाही. अय्या, लाजाळूचं झाडच आहे अनु. अगं मला दवाखान्यात जायचंय, मुलगा आणि सून अजून घरी आलेले नाहीत, म्हणून हिला तुमच्याकडे सोडून जाते. चालेल ना? हो चालेल, काय धावेल. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. हं?
आधीच 2 लहान मुलं आहेत इथे, त्यात अजून एक, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठे ही काय आजी लहान मुलांना दाढी नसते ना? अनुष्का, त्या ताईला आणि दादांना अजिबात त्रास द्यायचा नाही बरं का तू. नाही, मला माहितीये तुम्हाला मुलं सांभाळायची सवय नाहीये, पण नाही नाही, आहे आहे आहे, सवय आहे. हे काय, मी तर 30-40 लहान मुलं सांभाळतो पार्टीमध्ये. ही तर एकटीच आहे आणि इतकुशी आहे. येते हा, नीट थांबायचं. हे घे मोबाईल, अनलॉक करून दिलाय. हा अँड्रॉइड आहे का? पार्डन, कोणता मॉडेल आहे? चायनीज. 2G का 3G? नाजी. शी, यात कॅन्डी क्रश पण नाही, अँग्री बर्ड पण नाही. या डबड्या मोबाईलचा काय उपयोग? घे. कंटाळा आलाय. अनुष्का, मी तुला लाडू देऊ का? हा, आम्ही लहान असायचो ना, तेव्हा दुपारी आई झोपली की हळूच किचन मध्ये जाऊन खायचो. तू काय माझी मम्मा आहेस का? सारखी मला खायला विचारतेस. मला नको लाडू, मला बोर होतंय, भूक नाही लागली. अँड आय हेट लड्डू. बरं, मग तुला काय हवंय? टीव्ही आहे? हो आहे. हा, तो बघ. हा असा? पण ना त्याचा रिचार्ज संपलाय. सांगत होतो रिचार्ज करू. तुम्ही खूप गरीब आहात. तुमच्याकडे टीव्ही नाही, फोन पण नाही. हो, बरोबर आहे तुझं, आम्ही गरीबच आहोत. काय बोलली? अजून 2 तास आहेत, इतक्यातच गरीब म्हणाली आपल्याला. खरं काय ते कळलं तिला. डान्स फ्लोर, डोंट वरी. मला माहितीये लहान मुलांना कसं हसवायचं ते. ते बघ. अनुष्का, हे बघ माझ्या हातात काय आहे. चला आता मी गेम सुरू करते. गेमचं नाव आहे रेंज आउट ऑफ कव्हरेज. आजकालच्या लहान पोरांची गेम्सची नाव कसली टेक्नो असतात ना. हा, म्हणजे समजून घेता घेता रिचार्ज संपायचा माझा. शट अप. तर गेम असा आहे, प्रत्येकाने आपापल्या हातात मोबाईल ठेवायचे. माझा हातातच आहे फोन. येस मॅम. हिच्याकडे नाहीये, हिच्याकडे नाहीये. आणते. आजीबाई गेल्या फोन आणायला. पुढे असं आहे की फक्त ऊपर रेंज असणार आहे, नीचे रेंज नसणार. म्हणजे राज्य वगैरे नाही काही आहे ना. ज्याच्या मोबाईल वरती रेंज नाही तो आउट. हा, कळले मला. पकडा पकडी, चला खेळ. मी पण. तो कच्चा लिंबू आहेस. तुझा डबडा फोन दे फक्त. हा, चला कुणावर डेन? मी नाही बघ. मी तर खेळत सुटून घेऊ. हा, ओके, कम ऑन. आस्का न काळी मी 1 2 3 तडका दिना वी 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 यू गो FREE. अच्छा, मी फ्री आहे. मी नाही ना. एक मिनिट, फ्री म्हणजे मी नाही खेळायचं. म्हणजे तुझ्यावरती डेन आहे. ठीक आहे, मी डेन घेतोय. मी आता पळायला चाललोय. 10 20 30 40 50 60 70 80. खाली. काय झालं?
आता तुम्ही सगळे आउट ऑफ रेंज होणार कारण स्कॉलर आलाय. मला बोर होतय, मला टाइमपास हवाय. ए अनुष्का, इकडे इकडे, पटकन पटकन, तुला गंमत सांगतो. पटकन पटकन, 3, 2, 1 ढडडँग आलेली आहे. हे ऐक ना, तुला माहितीये आपलं जे फुलपाखरू असतं ना, ते फुलपाखरू होण्याआधी अळी असतं असं. काही काय? अगं खरंच आहे, स्वेअर, खरंच. ते असं काटेरी अळी असतं आणि मग ते असं पानं खात सुटतं आणि त्यानंतर मग असं स्वतःला एका कोशात बंद करून घेतं. आणि मग काही दिवस जातात आणि काही दिवसानंतर ढळढळांग त्याचं फुलपाखरू होतं. आणि मग ते फुलपाखरू इकडून इकडे, इकडून इकडे, इकडून इकडे, या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर बागडतच राहतं, बागडतच राहतं, बागडतच राहतं. तू माकड चाळे करत बस, तिचं काही लक्ष नाहीये तुझ्याकडे. इंटरनेटवर बसलीये, कम्प्युटरवर बसलीये, काहीतरी इन्फॉर्मेशन घेत असेल. हा, शिकेल काहीतरी. बघ ना, फक्त अनुष्का, काय गेम खेळतेस तू? हो, प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. अगं बाळा, तुला माहितीये का आता गेम वगैरे नाही खेळायचा. आता सूर्यबाप्पाला झोपायचं असतं की नाही. मग नाही झोपलीस ना तर बागुल बॉय येतो आणि रागावतो. अर्थ फिरते, त्यामुळे इंडियात रात्र असते आणि US ला दिवस. माय गॉड, काय हुशार आहे रे. तू खेळ ग गेम. सी मीनाल, काय काही मुलं, मला असं फील होतं ना की आपण काय ते म्हातारे झालो होतो ग. मला बोर होतंय. ऐक ऐक, तिला त्रास देऊ नको, ती रडते. इकडे 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 इकडे. तू मला सांगितलंच नाहीस, तू मोठे होऊन काय होणार आहेस? सिक्रेट आहे, सिक्रेट सिक्रेट. ओके ओके, कानात सांग. मी ना मोठी होऊन डिटेक्टिव्ह होणार आहे. शपथ. फायटिंग वाले डिटेक्टिव्ह. आणि जो कोणी मला बोलेल ना त्याला मी मारणार. काय सांगतेस काय? हे घे बंदूक, आपण दोघं मिळून मारूया. हर हर महादेव. अनुष्का, तू डिटेक्टिव्ह आहेस ना? सांग मग या कॉस्ट्युमच्या आतमध्ये कोण आहे? कोण आहे ग? कोण आहे? कोण आहे? मला दाढीवाला बनी आवडत नाही. आहे का आमचं बाय? आजी, आजी, माझी आजी, माझी आजी आहे. माझी 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 माझी. बर तुझी. आजी. खेळलीस का? हो, आम्ही रेंज खेळत होतो. हो, त्रास नाही ना दिला कुणाला? नाही. नाही ना दिला त्रास. आवडले का तुला सगळे ताई दादा? हो, आवडले, पण तो नाही आवडला. कोण? तो आशू दादा, तो वाईट आहे. का गो बाई? थँक्स बरं का सगळ्यांना. आणि आशू, तुला सॉरी बरं का रे. तिचं सोड, पण मला तू फार आवडतोस. आले. तुम्ही सगळे आवडलात तिला यार. मी काय केलं? अरे असं काय करतोस आशा? तू रागवलास ना तिला म्हणून. आवडलो, पण नंतर किती वेळ पटवायचा प्रयत्न केला, पटतच नाही यार. अरे तिला आमचीच भाषा कळना झालीये, तुझी कुठनं कळणार आहे? माझी भाषा कळत नाही का तिला? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.